चला आज मस्त अशा शेवग्याच्या शेंगेची भाजी बनवूया, तीही झटपट होणारी। इथं दोन शेवग्याच्या शेंगा घेऊन चांगले त्याच्यावरच्या शिरा काढून चिरून घेतलेले आहेत। मसाल्यांमध्ये थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, कट करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं। बारीक केलेल्या खोबऱ्यामध्ये कोथिंबीरीच्या एक मुठभर काड्या घालून घ्यायच्या, याने भन्नाट अशी टेस्ट येते। अद्रक लसूण घालायचा, रपली चॉप करून एक मीडियम आकाराचा टोमॅटो घालायचा, सगळं बिना पाण्याचं वाटून घ्यायचं। तेल पातेल्यामध्ये घालून घ्यायचं, जिरे मोहरी घालायची, फोडणी करून घ्यायची, वरून मसाला घालायचा। मसाला तेल सुटेपर्यंत भाजला की काळा मसाला 1 टीस्पून, धना जिरा पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद घालून चांगलं परतून घ्यायचं। परतून घेतलेल्या मसाल्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा घालायच्या, त्याही परतून घ्यायच्या, मीठ घालायचं, वरून चांगलं परतून घ्यायचं। परत पाणी घालून घ्यायचं। पाणी घातल्यानंतर रशाला चांगली उकळी आल्यानंतर 1 टीस्पून शेंगदाण्याचं कूट घालून बारीक गॅसवर मस्त शिजवून घ्यायचं। तयार आहे आपल्या शेवग्याच्या शेंगेची आमटी। टेस्टी आणि रुचकर अशी रेसिपी। या रेसिपीचा लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, त्याची लिंक या व्हिडिओ खाली दिलेली आहे, तिथून तुम्ही सविस्तर रेसिपी पाहू शकता। आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब